राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 एप्रिल या दिवशीचं चिंतन. जन्म आणि मरण हे वासनेचे खेळ देहाच्या संगानं होतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी एक म्हण आहे. देह आणि चैतन्य यांचा असाच हा संग आत्म्याला उपाधिभूत करून जीव बनवतो आणि वासनांच्या जाळ्यात अडकतो इतका की आपण अडकलेलो आहोत हेच त्याला उमजत नाही आणि कोणी सांगितलं तर पटत नाही. मुळात सुखदुःख हे वासनांचे खेळ विषयेंद्रिय संयोगात अनुभवाला येतात असं गीता सांगते. म्हणजे काय तर विषय आहेतच. विश्वाच्या निर्मितीबरोबरच त्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे त्यांना अंत नाही. आम्ही आमची इंद्रिय जर संयमित ठेवली तर त्यांच्या आवेगातून वाचू शकू, अन्यथा नाही. याचाच अर्थ विषयांचा संग करायचा की नाही हे मी ठरवायचं, परंतु हा मी देहाच्या संगानं स्वतःला इंद्रियांच्या ताब्यात देतो आणि मग सगळ्या इंद्रिय समूहाला तो आपला देह म्हणून म्हणतो, त्याच्याशी अभिन्नत्व मानतो. मीच देह अशी एकदा धारणा झाल्यावर देह ज्याचा बनलाय त्या इंद्रियांच्या जाणीवेमुळे तो बहिर्मुख होतो आणि शुद्ध स्वरूपातल्या जीवाला आपल्याबरोबर खेचून या जन्ममरणाच्या चक्रात ओढतो, ज्यातून फार प्रयत्नपूर्वक आणि सद्गुरू कृपेशिवाय सुटका होत नाही. भोवऱ्यात सापडलेल्या माणसाला बाहेरून कुणीतरी ओढून काढावं लागतं, कारण त्याची ताकद कमी पडते. हे उत्पत्ती आणि लय किंवा नाश हे खेळ चैतन्य रूपाला का भोगावे लागतात तर वासनांच्यामुळे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत त्याप्रमाणे माणसाची उत्पत्तीच मुळी वासनेतून आहे, मग ती त्याच्याबरोबर आयुष्यभर राहणारच. स्त्री पुरुषांच्या वासनेतून देहाची उत्पत्ती आहे, जगण्याच्या वासनेतून देहाची उत्पत्ती आहे. जगण्याच्या वासनेतून प्राप्त झालेल्या देहाचं रक्षण, भरण, पोषण करण्याची इच्छा राहते आणि या सर्व प्रयत्नात होणाऱ्या शक्तीच्या क्षयामुळे हा वासनांचा अंकित देह शेवटी नाश पावतो. कारण वासना आम्हाला भोगतात, त्या आहेत तशाच ताज्या राहतात. आमच्या देहाचा नाश होत असताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्या सोडत नाहीत आणि अतृप्त वासना पुन्हा नवीन जन्म घ्यायला लावतात, नवीन देह धारण करायला लावतात. पुन्हा उपभोगाचं मृगजळ आणि तहानेनं व्याकुळ होऊन मृत्यू हे चक्र चालूच राहतं. यातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे गुरुसाधना आणि सद्गुरूंची कृपा. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.